एक प्रश्न प्रामाणिकपणे सांगा. आपण कापूस विकायचा आहे की अजून थांबायचा आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. आणि खरं सांगायचं तर हा फक्त प्रश्न नाही, ही काळजी आहे, ही धाकधूक आहे आपल्या वर्षभराच्या कष्टाची. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी अशी रणनीती सांगणार आहे जी मोठे व्यापारी वापरतात आणि सामान्य शेतकरी दुर्लक्ष करतो. सुरुवात एका सत्यापासून करूयात. आपण उन्हात राबतो, कर्ज काढलं, औषधं टाकली, मजुरी केली, आता कापूस हातात आहे. पण बाजार काय करतोय? कधी 8,500 वर जातोय, तर कधी 7,800 वर येतोय. कधी तेजी तर कधी अचानक मंदी. आणि म्हणूनच आज शेतकऱ्याच्या मनात एकच भीती, आपल्या कापसाला योग्य भाव मिळणार का नाही. जानेवारीच्या सुरुवातीला बाजारात जबरदस्त तेजी आली, भाव 8,000 पार केले, काही ठिकाणी 8,800 पर्यंत पोहोचले. आपल्याला वाटलं बस आता 9,000 सहज होणार. पण अचानक बाजार थांबला, भाव खाली नाही कोसळले पण वाढलेही नाही. सगळे म्हणू लागले काहीतरी मोठं होणार आहे, पण नेमकं काय झालं? यामागचा खरा खेळाडू कोण आहे ते आपण पाहूयात. या बाजारात एक असा खेळाडू आहे ज्याच्या एका निर्णयानं भाव वर खाली होतात, तो म्हणजे सीसीआय. सीसीआय काय करते? जेव्हा भाव कमी असतात शेतकऱ्याकडून MSP ने खरेदी करतो, जेव्हा भाव जास्त होतात तेव्हा बाजारात विक्री करतो. यंदा त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती आणि जानेवारीत भाव वाढू लागले, तसं तसं त्यांनी विक्री सुरू केली. याचा परिणाम काय झालं तर बाजार हा स्थिर राहिला. लक्षात ठेवा, सीसीआय भाव पाडत नाही, ती बाजार संतुलित ठेवते. बाजारातील 3 मोठ्या अफवा काय आहेत ते आपण पाहूयात आणि त्यामागचं सत्य जाणून घेऊयात. पहिली अफवा काय आहे तर सीसीआय भाव कमी करणार. यामागचं सत्य काय असेल तर अजून एक पैशानेही भाव कमी केलेला नाही. दुसरी अफवा आहे आयात शुल्क वाढणार. यामागचं सत्य आहे 11% आयात शुल्क आजही कायम आहे. तिसरी अफवा आहे बाहेरून कापूस येतोय. यामागचं सत्य आहे ELS कापूस आहे, आपल्या कापसाचा थेट स्पर्धक नाही. म्हणजे बाजार भाव कोसळतोय ही भीती सध्या तरी चुकीची आहे. सध्या भाव टिकून राहण्याची 4 कारणं आहेत. सीसीआयचे स्थिर दर, आयात 11% शुल्क, सुताला चांगली मागणी, सरकीचे वाढते दर. म्हणजे बाजार पडण्यापेक्षा टिकून राहण्याची कारणं जास्त मजबूत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांची रणनीती. आता लक्ष देऊन ऐका, हा भाग तुमच्या खिशाशी थेट संबंधित आहे. चूक काय करतात बहुतेक शेतकरी तर सगळा कापूस एकदम विकतात, भीतीतून निर्णय घेतात, व्हॉट्सॲपवर विश्वास ठेवतात. शहाणा शेतकरी काय करतो तर टप्प्याटप्प्याने विक्री करतो, MSP लक्षात ठेवतो, अधिकृत बातम्यावर विश्वास ठेवतो, बाजार पाहून निर्णय घेतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 8,100 MSP म्हणजे आपलं सुरक्षा कवच आहे. भाव कितीही खाली आहे तरी हा आपला हक्क आहे. म्हणून घाईत निर्णय घेऊ नका, बाजार समजून घ्या, मगच विक्री करा. मोठे व्यापारी माहिती घेऊन निर्णय घेतात, शेतकरी अफवावर. मग नफा कोणाला होतो? जर तुम्हाला तुमच्या कापसाचा योग्य भाव मिळवायचा असेल तर बाजार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.